मागच्या व्हिडिओत बघितलं आपण की विथड्रॉल सिम्पटम येले तर आपण डायझेपॅम वगैरे देऊ शकतो. पण पेशंटने दारू पिणे ह्याच्यासाठी काय करू शकतात, त्याच्यासाठी 2 ड्रग आहेत, एक ते अँटी क्रेव्हिंग आणि डिटरंट. ते डिटरंट डायसल्फिराम यूज करतो. हे जर यूज केलं तर उलट्या वगैरे होणार पेशंटला दारू प्यायल्यानंतर. आणि जे अँटी क्रेव्हिंग आहे ह्यांना दारू प्यायची इच्छाच होत नाही. याच्यात एका प्रोसेट आणि नॅल्ट्रॉक्झन यूज करतो आपण. हे अँटी क्रेव्हिंगमध्ये नॅल्ट्रॉक्झन एक आहे आणि ॲकॅम्प्रोसेट हे एक आहे. हे 2 जर ड्रग्स घेतले तर पेशंटला दारू प्यायची इच्छाच होत नाही आहे. आणि जे आपलं डिटरंट आहे ते डायसल्फिराम आहे, जे की अल्कोहोल डिहायड्रोजन इनहिबिटर आहे. यूज क्लिनिकल ॲट डोसेस ऑफ 250 mg पर डे यूज करत होता. ह्यानं काय होतं, वॉमिटिंग आणि ANS नर्वस सिस्टम इन्स्टेबिलिटी होती. जर दारू पिऊन जर हे घेतलं तर ह्यानं उलट्या वगैरे होणार. त्यामुळे पेशंटनं दारू वगैरे पिली तर धिस रिॲक्शन कॅन बी डेंजरस. आणि स्पेशली जर कोणाला हार्ट डिसीज असेल, स्ट्रोकचा वगैरे प्रॉब्लेम असेल, डायबिटीज असेल आणि हायपरटेन्शन असेल तर डायसल्फिराम नाही द्यायला पाहिजे. डायसल्फिराम घेतल्यास दारू प्यायचा विचार सोडूनच द्या, लय परेशानी करत आहे.